लीला दुःखी दिसत होती आणि फक्त रुद्रकडे पाहत राहिली, जणू तिच्या मनातील नाराजी व्यक्त करत. त्यावेळी काव्या उभी राहिली. ठीक आहे दिव्या, तिने लीलाकडे पाहून म्हणाली. तिच्या वाक्यांना लक्ष देऊ नकोस. रुद्र आणि मी आधीच घटस्फोट ठरवलाय, फक्त अद्याप संधी मिळालेली नाही. नाही का? ती पुष्टीसाठी रुद्रकडे पाहिली, पण त्याचा चेहरा गंभीर राहिला. लीलाला अजूनही सांत्वना मिळाली नाही. ती काव्याला तिचा मुख्य शत्रू मानत तिला एकटक पाहत राहिली. काव्याला लीलामध्ये रस नव्हता, म्हणून थेट म्हणाली, रुद्र, मी आता निघते. आयुष्याबद्दल काही बातमी आल्यास आधी मला सांगायला हवं. रुद्रने तोंड हलवलं. तू थोडी थांबशील का? नको आदित्य, तो जागा झाल्यावर तुला पाहायचं असेल. हे ऐकून काव्या क्षणभर थांबली, पण तिला लीलाला इथे पाहायचं नव्हतं. तिच्या हिचकीच्या वाटेसारखं भान ठेवत रुद्रने लीलाकडे पाहून म्हणाला, तू सध्या दुसऱ्या घरामध्ये राहू शकतेस. मला तुझी गरज पडली तर कॉल करेन. माझी गरज पडली तर? हा शब्द दिव्याला चुकीचा अर्थ लावला. तर रुद्रने हिच्या हजारात ही महिला आणली त्याच्या स्वतःच्या इच्छेसाठी? अरे किती घाणेरडा आहे. दिव्या रुद्रकडे अवमानाने पाहून म्हणाली. तिला कधीच वाटलं नव्हतं की तो असा माणूस असेल. माणसं खरंच चांगली नसतात. लीलाच्या डोळ्यांचा व्यास वाढला. तो खरंच तिला काव्यासाठी घरातून जाऊ देणार? तिचं तर त्याला चांगलं झोप यावी म्हणून मदत करू शकणारी होती. काव्यामुळे त्याला आठवड्यात 2 वेळा औषध आणि ॲक्युपंक्चर करावं लागत होतं. रुद्र, मी इथे राहिले तरी तुमच्यावर परिणाम होणार नाही. मिस काव्या, मी फक्त इथे राहून रुद्रची काळजी घ्यायला इच्छिते. कृपया मला जाऊ देऊ नका. माझ्याशिवाय रुद्र चांगली झोप घेऊ शकणार नाही. तो मला सोडू शकत नाही. लीला जाणून बुजून म्हणाली, रुद्रला स्मरण करून देण्यासाठी आणि काव्यालाही ऐकवण्यासाठी. रुद्रच्या भुवया घट्ट झाली. लीला, त्याने सावध केलं. अजून काही बोलू नकोस. लीलाने तोंड झाकलं आणि स्वतःला अन्यायग्रस्त समजत राहिली. काव्याने भुवया उंचवल्या आणि लीलाकडे पाहून म्हणाली, मिस लीला, तुला आणि रुद्रची जवळीक किंवा त्याला किती गरज आहे हे दाखवण्याची आवश्यकता नाही. हे मला प्रभावित करत नाही. त्यांचे दोन्ही मुलगे माझे आहेत. मी जरी येथे राहण्याचा निर्णय घेतला तरी तो मला काढून टाकणार नाही. तुला कितीही जवळ वाटत असले तरी तुला यात मी कधीही मात देऊ शकत नाही. लीलाला काव्याच्या शब्दांनी चटका बसला. मी तुला स्पर्धा करणार नाही म्हटले. मला तुझ्या युक्त्या वापरण्याची गरज नाही, काव्याने पुढे सांगितलं. ही काही वाक्ये लीलाला अगदी लाजवायला आणि तिला धाक बसवायला भाग पाडत होती. पण रुद्रकडे पाहिल्यानंतर तिला आणखी खोडसा वाटू लागलं. ती देखील वैद्यकीय महाविद्यालयाची टॉप स्टुडंट होती. उत्तीर्ण गुणांसह ती काव्यापेक्षा भिन्न होती, जी यशासाठी पुरुषांवर अवलंबून राहिली होती. काव्या असा अर्थ लावत होती की तिने रुद्रचा मुलगा जन्म दिल्यामुळे तिला लीलावर मात करण्याचा आत्मविश्वास आहे. पण लीला देखील रुद्रच्या जीवनातील अविभाज्य भाग होती आणि तिच्या स्वतःच्या कौशल्यावर अवलंबून यश मिळवत होती. मिस काव्या, मी तसंच म्हणू इच्छित नाही, लीलाने पटकन स्पष्ट केलं. मी अशा प्रकारची स्त्री नाही जी पुरुषांच्या लक्षासाठी स्पर्धा करते. मी वैद्यकीय विद्यार्थी आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये इंटर्न आहे. मी तुझ्या अपेक्षेपेक्षा वाईट नाही. अन्यथा मी कशी रुद्रची गर्लफ्रेंड बनू शकली? तू जेव्हा बाहेर होतीस तेव्हा मी सर्वोत्तम प्रयत्न करून रुद्रला दिवाण कंपनीत मदत केली. तुला माझा विश्वास नाही का? रुद्रने लीलाकडे पाहिलं, पण काहीही नाही सांगितलं. त्याला माहीत होतं की ती त्याला काय सांगू इच्छित आहे.
तिला वकील करायला. शेवटी एखाद्या स्त्रीची गुणवत्ता मान्य करण्याचा अर्थ लीला उत्कृष्ट आहे हे मान्य करणं. पण काव्याला नीट समजलं होतं की लीला काय करायला प्रयत्न करत आहे. रुद्र निरुपाय होता आणि लीलाने स्वतःच्या उपयुक्ततेवर थोडं अधिक मोठेपणा दर्शवला आहे असं वाटत होतं. काव्याच्या दृष्टीने लीलाची किंमत फक्त विनोदासारखी होती आणि रुद्रला तिच्यासाठी थोडं लाज वाटली. रुद्रचे लाजलेला चेहरा पाहून लीलाचं हृदय खाली पडलं. ती त्याला दुःखी नजरेने पाहत होती, जणू प्रश्न विचारत, ज्यात त्याला अत्यंत अस्वस्थता वाटली. अधिक सहन न करता रुद्र म्हणाला, ठीक आहे लीला, दिवाण कंपनीमध्ये केलेल्या मूर्ख गोष्टीचा उल्लेख पुन्हा करू नकोस. काय? लीलाला विश्वास बसत नव्हता. माझं दुसऱ्यावर सूट घेण्यासाठी असं सांगणं काय चूक? काव्याला तर कळणारच नव्हतं, पण रुद्रचे पुढील शब्द लीलाला पूर्णपणे लाजवीत टाकले. काव्याला माहीत आहे की तू राजदीपच्या ऑफिसमध्ये दिवाण कंपनीमध्ये गेली होतीस. तू त्याच्यावर परिणामकारक कारणे नव्हतीस. काव्याने मागच्या पाशातून काही केलं आहे आणि त्याचा तुझ्याशी काहीही संबंध नाही. लीलाचा चेहरा लाल झाला. हे कसं शक्य? ती स्वतःला उपयुक्त समजून, तिच्या शक्ती दाखवून स्वतःला लहान समजत होती. पण रुद्रचे शब्द तिला लगेचच हसवा ठेवलं. काव्याने लीलाकडे पाहिलं आणि रुद्रकडे म्हणाली, अजून काही नाही तर मी आता निघते. आदित्यला जाग आल्यानंतर त्याला पाहायला येईल. लीलाच्या कृतीनंतर काव्याला अजून राहायचं नव्हतं. रुद्रचा चेहरा काळसर झाला, पण लीलाच्या हालचालीमुळे सध्या काहीही सांगणं योग्य नव्हतं. काव्या निघाली. लीला तिथे उभी राहिली. रुद्रकडे पाहत म्हणाली, माफ करा, मी फक्त तुला अपमानित व्हायला नको म्हणून असं केलं. सोड, तू आधी आराम कर. मला अजून काही काम करायचे आहे. रुद्र काहीही म्हणू इच्छित नव्हता. काव्या घरी पोहोचली तरीही चिंता करत होती. आयशा गायब झाली होती आणि तिला माहीत नव्हतं की राजदीप काय करणार आहे. तेव्हाच राजदीपचा फोन आला. राजदीप, आयशाला तू नेलं का? काव्याने लगेच विचारले. ही तू आधीच ओळखलं तर मग मी काय सांगू? तुला माहीत आहे का? राजदीप स्वतःला समाधानी वाटत होता. तू सांग, तुला काय हवं? काव्याने विचारले. मी तुला येऊन तुझ्या मुलीची देवाणघेवाण करायची आहे. ठीक आहे, मी करू शकते, काव्याने अजिबात संकोच न करता म्हटलं. अरे, इतकं लगेच का मान्य केलेस? तुला विचार करावा लागेल. रुद्र मान्य करतो की नाही? तो का मान्य करणार नाही? काव्याने विचारले. शेवटी तुला माहीत आहे, मला तुझ्या मुलीचे जीवन हवे नाही. मला फक्त तुझं जीवन हवं आहे. जर तू आलास तर ही एक मृत्यूची वाट असू शकते. तयार आहेस का? तो खरंच इतक्या थेट शब्दात सांगितलं. हो, मी माझ्या मुलीसाठी काहीही करायला तयार आहे, काव्याने नड न ठेवता म्हटलं. पण मला तिचं सुरक्षित, निरोगी आणि बिनधोक असलेलं पाहायचं आहे. जर ती थोडीही जखमी झाली तर मला माहीत नाही मी काय करणार. छान, मला माहीत होतं की तुला फोन करणे रुद्रला फोन करण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरेल. शेवटी त्याचा एक मुलगा आहे जो कुटुंबाची संपत्ती वारस हक्काने मिळवेल. जर काही झालं तर मी विश्वास ठेवते की आई म्हणून तू वेगळी आहेस, नाही का? काव्याला घशात अडथळा जाणवला. तर तुला आयशाकडे जावे लागेल, नाही का? ठीक आहे, देवाणघेवाण करण्यासाठी मला काय करावे लागेल ते सांग, काव्याने विचारले. मी तुला पत्ता देईन आणि तू इथे येशील, राजदीप म्हणाला आणि फोन काढला. काव्या नड न ठेवता उठली आणि आयशाला शोधायला निघाल्यासाठी तयार झाली. पण तिने दरवाजा उघडताच रुद्र तिथे उभा राहिला. त्याच्या तीक्ष्ण नजरा काव्याच्या चेहऱ्यावर थेट टाकल्या. तू काय करत आहेस? त्याने विचारले. काही नाही, काव्याने उत्तर दिलं. तिच्या डोळ्यात चमक होती.
रुद्रने पाऊल पुढे टाकलं आणि तिचं मनगट पकडलं. काय करत आहेस? रुद्र, काव्याने विचारलं. काय करणार आहेस? मी पुन्हा विचारतो. जर तू धाडस करून खोटं बोललीस तर तुझं हे दरवाजातून बाहेर जाणं कधीच शक्य होणार नाही, त्याने धमकी दिली. काव्याने रुद्रकडे तिरकस नजरेने पाहिलं. त्याला काहीतरी समजलं होतं. तुला माहीत आहे, राजदीपने मला फोन केला, ती म्हणाली. रुद्रने हसत म्हटलं. त्याने मला संपर्क केला नाही, त्यामुळे मला ठाऊक होतं की तो शांत बसणार नाही. काव्याने ओठ दाबले आणि त्याच्याकडे पाहिलं. त्याने मला आयशाकडे जाण्याची परवानगी दिली. मी जरी गेली तर तो आयशाला परत पाठवेल. कृपया मला जाऊ दे. रुद्रचे डोळे अंकुचित झाले आणि तिच्यावर तीव्र नजर टाकली. तो तुला आधीच मरवू इच्छित होता. या घटनेनंतर तो तुझ्यावर आणखी रागावला आहे. तुला जाण्याचे परिणाम माहीत आहेत का? पण मी आता प्रौढ आहे. मी गेली तर आयशा तिथे राहण्यापेक्षा बरं आहे. काव्याने डोकं थोडं खाली करत उत्तर दिलं. तुला मेंदू गहाळ झाला आहे का? राजदीप तुला इतकं सोपं सोडेल का? तुझं भविष्य तर मृत्यू मागायला येईल, पण मरणं शक्य नसेल. तुला वाटतं का तो सहज हाताळता येईल? आयशाचे तर काय? तो तिला दुखावेल. काव्याच्या डोळ्यात काळजी होती. राजदीपची कंपनी अडचणीत आहे. त्याची संपत्ती झपाट्याने कमी होत आहे आणि दिवाण कंपनीचे इतर भागधारक त्याला निवृत्त व्हायला सांगत आहेत. आता तो गायकवाड कुटुंबाला त्रास देऊ शकत नाही. त्याला समजला पाहिजे की आयशाला काही करू शकत नाही. शेवटी ती माझी मुलगी आहे, पण तू वेगळी आहेस, रुद्र स्पष्ट केलं. काव्याच्या डोळ्यात चमक होती. त्याचे काळे डोळे निखळलेले आणि पवित्र होते. शेवटी काव्याने हळूहळू त्याचा हात सोडला. ती डोकं खाली करून हलके मान हलवली. ठीक आहे. रुद्रने तिच्या निर्णयावर श्वास सोडला. काही काळजी करू नकोस. मी योजना आखत आहे. आपण नक्कीच आयशाला वाचवू शकू. तू हट्टपूर्वक वागू शकत नाहीस. जर तू मरलीस तर आयशा परत मिळाली तरी तिच्या आईला हरवेल. तू त्याला सहन करू शकशील का? दोघेही सुरक्षित राहू शकत नाहीत का? काव्या शांतपणे डोकं खाली केलं. हो, ती कसं करू शकेल? ती विचारली. ठीक आहे, मला समजलं. मी आता हटपूर्वक वागणार नाही, ती पुढे म्हणाली. बरोबर. राजदीपच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवू नकोस. तो जे करतो ते फसवणुकीसाठी असतं, रुद्रने सल्ला दिला. काव्या शांत झाले आणि रुद्रकडे पाहून विचारले. आयशाबद्दल काही बातमी मिळाली आहे का? पूर्वी आम्ही खात्री करू शकत नव्हतो की तोच आहे, म्हणून सुरुवात कुठून करावी हे माहीत नव्हतं. पण आता माहिती झाल्यावर मी तपास सुरू करेन. तू काहीही घडलं नाही असं वाग आणि कामावर लक्ष दे. रुद्रने तिला आश्वस्त केलं आणि निघून गेला. काव्याने स्वतःला सांगितलं की रुद्र बरोबर आहे आणि राजदीपवर विश्वास ठेवू नये. जरी ती अंधारात त्याच्याकडे गेली असती तरीही तो आयशाला सोडणार नव्हता. तिला जाऊ देऊ नये. काव्याने स्वतःला कामात व्यस्त ठेवले. घरी परतल्यावर सर्वांनी ती अजून जिवंत आहे हे पाहून आनंद व्यक्त केला. ती कंपनीतील सध्याचे प्रकल्प व्यवस्थित केली आणि घरी गेली. दिव्याने विचारले. काव्या, तू परत आलीस तर फेनासाठी काय योजना आहे? काव्या तिला जवळपास विसरली होती. ती सध्या कुठे आहे तिने विचारले. ती तात्पुरती अपार्टमेंटमध्ये राहतेस, दिव्याने उत्तर दिलं. काव्याने ती पाहायला जाण्याचा निर्णय घेतला. ती आणि दिव्या अपार्टमेंटला गेल्या. फेनाने काव्याला पाहिल्यावर आश्चर्यचकित झाली. वा रिया, तू खूप सुंदर दिसतेस, फेना आनंदाने म्हणाली. दिव्याने हसत विचारले. इतकं छान नाव का निवडलंस? त्यावेळी मी फार विचार केला नाही, काव्याने उत्तर दिलं. फेना हसली. हो, आता आपल्याला मिस काव्या म्हणायचं आहे.
तू आता रिया नाहीस, काव्याने फेनाकडे पाहून म्हटलं. ते का? फेना, या दिवसात मदत केल्याबद्दल धन्यवाद. मी अजूनही रिया आहे, तुझी मैत्रीण. नाव बदललं तरी मी बदलणार नाही, नाही का? फेना भावून गेली. हो, मी तुला काव्या म्हणू का? हो नक्की, काव्याने उत्तर दिलं. त्याचबरोबर यावेळेस दिवाण ग्रुपमध्ये अडचण झाली, त्यामुळे तुला तिथे परत जाऊ देता येणार नाही. दिव्या, फेन्यासाठी काही योग्य नोकरी आहे का? दिव्याने उत्तर दिलं. फेन्याला पदवी नाही, पण ती आपल्या स्टोअरच्या फ्रंट डेस्कवर काम करू शकते. ते फक्त रिसेप्शन आहे. आणखी कौशल्याची गरज नाही. साधे प्रशिक्षण पुरेसे असेल. फेना म्हणाली. फ्रंट डेस्क? पण तिथे सगळ्यांना सुंदर दिसावं लागतं, नाही का? दिव्या हसली. तूही कुरूप नाहीस. तयार हो, त्वचा सांभाळ, कपडे बदल, सुंदर दिस. शिवाय आपली कंपनी एक प्रतिष्ठित आर्किटेक्चरल डिझायनर कंपनी आहे, केवळ रूपावर अवलंबून नाही. उत्साहित फेना म्हणाली. ठीक आहे, मी चांगलं शिकेल, काव्याने सांगितलं. माझ्या मते योग्य आहे. फेनाला गप्पा मारायला आवडतात आणि फ्रंट डेस्कवर तिला कंपनीतील सर्वांना ओळखता येईल. मग ती आपल्याला सर्व काही सांगेल. फेना हसली. कर्मचाऱ्याच्या विचित्र गोष्टी बॉसला सांगणे, मी जासूस बनणार नाही का? सर्वजण गप्पा मारत होते तेव्हा फेना म्हणाली. अरे, जेन म्हणाला की त्याने घटस्फोट मान्य केला. मी परत जाऊन पाहायला हवे आहे. काव्याने थोडा विचार केला आणि म्हणाली. तो इतकं सहज घटस्फोट मान्य कसा करेल? काहीतरी गडबड आहे असं वाटतं. मी तुझ्यासोबत जाईन, दिव्या लगेच म्हणाली. मी खोट्या माणसाला मारण्याची संधी गमावू शकत नाही. मीही जात आहे. ते तिन्ही फेना आधी राहिलेल्या भाड्याच्या घराकडे गेले. जेनने दरवाजा उघडला आणि तिन्ही अज्ञात लोक पाहून आश्चर्यचकित झाला. तुम्ही कोण? तो विचारलं. दिव्या निर्भीडपणे म्हणाली. आपल्या मोठ्या आजी आहेत. चक्कर बंद करा आणि आधीच घटस्फोट करा.